नमस्कार. आज आपण इस्केप वेलॉसिटी म्हणजे मुक्ती वेग ही संकल्पना पाहत आहोत. आता ही आपली पृथ्वी आहे. या पृथ्वीवरून एखादी गोष्ट पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर आपल्याला जर पाठवायची जर असेल आणि ती पाठवताना आपला सुरुवातीचा कमीत कमी वेग यावरती ती वस्तू आकाशामध्ये किंवा पृथ्वीपासून किती दूर जाणार आहे हे ठरवलं जातं. आता या ठिकाणी मुक्ती वेग इस्केप वेलॉसिटी म्हणजे जर आपण एखादी वस्तू एखादा ऑब्जेक्ट 11.2 किलोमीटर प्रति सेकंदाच्या स्पीडने जर पाठवला तर तो पृथ्वीची जी ग्रॅव्हिटी आहे किंवा जी गुरुत्वीय बल ज्या ठिकाणी पृथ्वीचं काम करतं त्याच्या तो बाहेर जाईल, म्हणजे इन्फिनिटी अनंत अंतरावरती तो जाईल. आता अनंत अंतरावरती तो गेल्याच्या नंतर त्या ऑब्जेक्टचं पीई म्हणजे पोटेन्शियल एनर्जी शून्य होईल. तसेच कायनेटिक एनर्जी ही सुद्धा शून्य होईल, म्हणजे त्याच्यातील एकूण ऊर्जा ती शून्य होईल. आणि जर आपण त्यापेक्षाही जास्त स्पीडने 11.2 किलोमीटर पर सेकंदापेक्षा जास्त स्पीडने जर पाठवला तर तो ऑब्जेक्ट हायपरबोला पाथ या मार्गाने तो अगदी खूप अंतरावरती अनंत अंतराच्याही पलीकडे खूप अंतरावरती काय करेल तो जाईल. त्या ठिकाणी मात्र तो ऑब्जेक्ट परत कधीही त्यावरती पृथ्वीचं त्याच्यावरती नियंत्रण असणार नाही. आता अनंत अंतरावरती पी आणि केई म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी ही शून्य असते. त्याच्या खाली म्हणजे पॅराबोलाच्या खाली मात्र ही जी पोटेन्शियल एनर्जी असते म्हणजे स्थितिज ऊर्जा असते ती आपण -GMM/r ही गृहीत धरतो. कारण आपलं अनंत अंतर म्हणजे 0 आहे आणि 0च्या खाली अगदी पृथ्वीपर्यंत ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी गुरुत्वीय स्थितीची ऊर्जा ही मायनस म्हणजे ऋण पकडली जाते. त्याचं कारण ह्या फील्डमध्ये त्या ऑब्जेक्टवरती पृथ्वीचं गुरुत्वीय कंट्रोल असतं. म्हणजे ती वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या अधीन असते, कंट्रोलमध्ये असते. आणि जी गोष्ट कंट्रोलमध्ये असते, नियंत्रणामध्ये असते, त्याच्यातील पोटेन्शियल एनर्जी ही कायम मायनसच पकडली जाते. दुसरी आहे कायनेटिक एनर्जी. आता हा ऑब्जेक्ट आपल्याला वरती पाठवायचा आहे, पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर पाठवायचा आहे. त्यामुळे ही जी कायनेटिक एनर्जी आहे ती मात्र कधीही मायनस नसते, ती कायम पॉझिटिव्हच असते. आता जर आपण हा ऑब्जेक्ट 3 किलोमीटर प्रति सेकंदाने जर वरती जर पाठवला
तर तो ऑब्जेक्ट अशा ठिकाणी जाऊन थांबेल की त्या ठिकाणावरून तो पृथ्वीवरती तर परत येणार नाही, परंतु पृथ्वीच्या भोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये म्हणजे लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये तो त्याच्या भोवती फिरेल. असे अनेक आपण उपग्रह, सॅटेलाइट या पद्धतीने अवकाशात सोडलेले आहेत. ते पृथ्वीवर परत येत नाहीत, परंतु ते पृथ्वीच्या भोवती अशा विशिष्ट ठिकाणी म्हणजे 35 किलोमीटर पृथ्वीपासून वरती किंवा 36 किलोमीटर या अंतरावरती ते पृथ्वीच्या भोवती फिरतात. आता त्याच वस्तूचा जर त्याच्यावरती लावणारा आपण जर वेग हा जर 8 किलोमीटर प्रति सेकंद याने जर लावला, तर ती वस्तू, तो ऑब्जेक्ट अशा ठिकाणी जाईल की त्या ठिकाणी तो पृथ्वीच्या भोवती सर्क्युलर पाथमध्ये काय करेल, तो फिरेल. पृथ्वीवरती तो परत येणार नाही, परंतु तो पृथ्वीच्या भोवती सर्क्युलर पाथ म्हणजे गोलाकार गतीमध्ये, वर्तुळाकार गतीमध्ये तो त्याच्या भोवती फिरेल. त्या वस्तूवरती जर आपण 8 किलोमीटर प्रति सेकंदापेक्षा अजून जास्त जर वेग त्याला जर दिला, ती वस्तू पृथ्वीच्या कक्षेच्या वरती अशा ठिकाणी जाऊन पृथ्वीच्या भोवती इलिप्टिकल पाथमध्ये म्हणजे वर्तुळाकार गतीमध्ये पृथ्वीच्या भोवती फिरेल. या तिन्ही ज्या कक्षा आहेत त्या ऑर्बिटल पाथ म्हणजे पृथ्वीच्या भोवतीच्या कक्षा आहेत. त्या ठिकाणी पृथ्वीची ग्रॅव्हिटेशनल फील्ड हे काम करतं आणि त्या ठिकाणची त्या ऑब्जेक्टमधील असलेली पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ही कायम मायनस असते. मात्र 11.2 किलोमीटर प्रति सेकंदाने जर वस्तू पाठवली, तर ती पॅराबॉलिक पाथ अशा रस्त्याने जाईल की ती अनंत अंतरावरती जाईल. त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी शून्य होईल म्हणजे त्या ठिकाणी पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल कंट्रोल, गुरुत्वीय आकर्षण त्या वस्तूवरती राहणार नाही आणि 11.2 किलोमीटर प्रति सेकंदापेक्षा जास्त स्पीडनी जर ती वस्तू जर पाठवली, तर ती हायपरबॉलिक पाथने जाईल. त्या ठिकाणी त्याचं पोटेन्शियल एनर्जी ही अधिक असेल. या ठिकाणी मात्र कोणतंही कंट्रोल, कोणतंही नियंत्रण पृथ्वीचं त्या कक्षेवरती, त्या ऑब्जेक्टवरती राहत नाही. आता इस्केप वेलॉसिटी, आपण एखादा स्पेसक्राफ्ट, अवकाशयान ज्यावेळेस दुसऱ्या ग्रहावरती सोडतो, त्यावेळेस आपण इस्केप वेलॉसिटीसाठी लागणारा वेग म्हणजे 11.2 किलोमीटर पर सेकंद या स्पीडने आपण रॉकेटद्वारे तो स्पेसक्राफ्ट आपण अवकाशात सोडतो. त्या ठिकाणी आपल्याला या इस्केप वेलॉसिटीची मदत होते. आता हा वेग 11.2 किलोमीटर पर सेकंद कसा आला, याचं सूत्र कशा पद्धतीने बनलं ते आपण पाहणार आहोत. हे सूत्र बनवताना आपण एनर्जी, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे ऊर्जा अक्षयतेचा नियम याचा वापर करून याचं आपण सूत्र बनवलेलं आहे. एनर्जी म्हणजेच ऊर्जा, ती पृथ्वीच्या सरफेसवरती किती आहे, पीई स्थितीजी ऊर्जा आहे, वजा GMM अपॉन R छेद R अधिक 1/2 mv² एवढी ती आहे. तीच
इन्फिनिटी अनंत अंतरावरती मात्र त्या दोन्हीही शून्य होतात. याचाच अर्थ या ठिकाणची ऊर्जा आणि त्या ठिकाणची ऊर्जा ही इक्वलच असते. मग याचा वापर करून आपण त्याचं सूत्र बनवूया आणि त्याची किंमत कशी आली ते पाहूया. फ्रॉम द प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे ऊर्जा अक्षयतेचा नियम. हा काय सांगतो? कोणत्याही ठिकाणची ऊर्जा ही त्याचं स्वरूप बदलतं मात्र त्या सारख्याच असतात. एनर्जी, पृथ्वीच्या कक्षेतील असलेली एनर्जी आणि अनंत अंतरावरती असलेली तीच एनर्जीचं रूप हे सारखंच असणार आहे. तर पृथ्वीच्या सरफेसवरती आपण एनर्जी पाहिली ती किती आहे? -g टाइम्स m टाइम बाय डिवायडेड बाय r प्लस 1/2 m टाइम v स्क्वेअर एवढी ती आहे. तर अनंत अंतरावरती तीच p स्थितीज ऊर्जा 0 आणि ke कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा ती सुद्धा 0 आहे. आता या ठिकाणचा हा स्थितीज ऊर्जा याला जर आपण पलीकडे पाठवला, इकडे तो मायनस आहे, तो याच्या राईट साईडला गेल्याच्या नंतर तो प्लस होतो. आता इकडील आपली (2) म्हणजे डिवायडेड डिनॉमिनेटर मधलं जर 2 याला जर पलीकडे पाठवला तर तो वरती न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाय होतो आणि हा m म्हणजे मास हा इकडं न्यूमरेटर मध्ये आहे, मल्टिप्लाय आहे, तो पलीकडे गेल्याच्या नंतर डिनॉमिनेटर मध्ये जातो. या ठिकाणी फक्त राहिला v स्क्वेअर. या मासला हा दुसरा मास कॅन्सल झाला. पुढील सूत्र आपल्याला मिळालं v स्क्वेअर इज इक्वल टू 2gm अपॉन r. v स्क्वेअर जर एवढा असेल तर v म्हणजे वेलॉसिटी किती असेल? √2gm r. आता हा gm ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि मास ऑफ द अर्थ हे सूत्र आपल्याला ग्रॅव्हिटीच्या सूत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर आता हे जे सूत्र आहे ग्रॅव्हिटीचं ते काय आहे? तर ते आहे gm अपॉन r. ग्रॅव्हिटीचं सूत्र काय? gm अपॉन r स्क्वेअर. आता हा जो r स्क्वेअर जर ह्या जीच्या बाजूला घेतला तर तो होईल gr स्क्वेअर. म्हणजेच काय? gm किती झाला? gr स्क्वेअर झाला. तर आपण काय केलं? हा जो gm होता त्याच्या जागी gr स्क्वेअर ठेवला. आता हा खालचा एक r आणि वरचा r स्क्वेअर म्हणजे r दोनदा आहे, त्यातील एक r ह्या खालच्या rला कॅन्सल झाला. मग v वेलॉसिटी काय राहिली आपली? √2gr. ग्रॅव्हिटी त्याची किंमत आपल्याला माहिती आहे. अर्थचा रेडियस तोही आपल्याला माहिती आहे. त्या व्हॅल्यूज आपण यामध्ये पुट केल्या. आता या ठिकाणी g मी 10 घेतलेला आहे, 10 घेतलेला आहे. तर या ठिकाणी 2 × 10 20 झाला. 6.4 × 10⁶ म्हणजे एकावर 6 शून्य. या ठिकाणी हेच आपण ह्या पद्धतीने लिहू शकतो. आता ह्या अंडर रूटमधून आपल्याला ते बाहेर काढायचे. 20 हा अंडर रूटमध्ये आहे. आपल्याला माहिती आहे 16 जर अंडर रूटमध्ये असेल तर तो बाहेर येताना 4 होतो. 25 असेल तर तो 5 होतो.
हा जो 20 आहे तो 16 आणि 25च्या मधील नंबर आहे, तर तो साधारणतः किती असेल? 4.5, त्यापेक्षा थोडासा कमी किंवा 4.5 पेक्षा थोडासा जास्त असेल. तर या ठिकाणी आपण त्याला बाहेर काढताना अप्रॉक्सिमेटली 4.5 घेतला. दुसरा आहे 6.4. हा अंडर रूटमध्ये आहे. हा नंबर अंडर रूटमध्ये जर 4 असेल तर तो बाहेर येताना 2 होतो. 9 असेल तर तो बाहेर येताना 3 होतो. 6.4 हा जो आहे तो या दोघांच्या मधील नंबर आहे. तर तो आपण अंदाजे बाहेर काढताना 2.5 हा घेतला. 1000 2 टाइम्स आहे, बाहेर येताना त्यातील एक बाहेर आला. आता हे 1000 मीटर म्हणजेच काय? तर 1 किलोमीटर. तर त्या जागी आपण 1 किलोमीटर लिहिलं. हे 4.5 आणि 2.5 याचं मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर आपल्याला मिळालं 11.25. 11.25 मल्टिप्लाय बाय 1 किलोमीटर, आपल्याला इस्केप व्हेलॉसिटी भेटली 11.2 किलोमीटर पर सेकंद. अशा पद्धतीने आपण या सूत्रानुसार अर्थची, पृथ्वीची इस्केप व्हेलॉसिटी काढू शकतो आणि त्या पद्धतीने आपण या टाईपची इस्केप व्हेलॉसिटीवरती कोणत्याही टाईपची जर गणितं आली तर ती सोडवू शकतो. थँक्यू सो मच.